आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब, आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्रजी कोटे साहेब व या भारतीय जनता पक्षाच्या शहराचे अध्यक्ष माननीय आमच्या ताई तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शशिकांत चव्हाण साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार, कार्यकर्ते, बंधू भगिनी, आज मला असं वाटतं की चव्हाण साहेब अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच आपल्या सोलापूर शहराला येत. आज सोलापूर शहरामध्ये निवडणुका जाहीर होत असताना आपण या सोलापूर शहरामध्ये आलात. कालच रोहिणी सांगत होत्या की आपण या सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर एकच असं गाव आहे की जिथे पूर्ण 102 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. ही सोलापूरकरांनी तुम्हाला आजच्या या पहिल्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा 16 तारखेला जेव्हा निकाल होतील त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहरात असेल. आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलं होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहरातल्या आपण सांगतो रेकॉर्ड ब्रेक आपण यापेक्षा आपण या उमेदवारी निवडून घेतली. या केंद्राच्या सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं काम असू द्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम असू द्या, त्यांच्या कामाच्या निमित्तानं या सोलापूर पासून दिल्ली पासून ते दिल्लीपर्यंत ज्या लोकांच्या ज्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्या अनेक योजना आणल्या आणि सगळ्यात परीनं आपण त्या योजना आपण लोकांपर्यंत घेऊन पोहोचलं. आणि त्यामुळं आज या सगळ्या जनतेला आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे. पूर्वी अशा योजना आणत होते, जाहीर होत होत्या, पण लोकांना ते मिळून लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. पण भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असा आहे की ते योजना लोकांपर्यंत नेलं आणि त्याचा लाभ त्याला मिळवून दिलं. हे एकमेव भारतीय जनता पक्ष आज हे काम करत असताना एवढा मोठा विश्वास, एवढा मोठा जनसमुदाय भारतीय जनता पक्षावर आपल्या या मोठ्या प्रमाणात विश्वास हेच निवडणुकीचे खरं आपल्याला सगळ्यांना निवडून देते. या भागातील या 102 सोलापूर शहरामधल्या सगळ्या नगरसेवकांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. एक प्रकारचं चांगलं काम या निवडणुकीमुळे सुरुवात आहे आणि आपण सगळ्या जुन्या नवीन असं सगळ्या विसरून एकमेकांना खेळीमेळीमध्ये आपला हा निवडणूक सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की ही निवडणूक विजयापर्यंत आणि मला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 1 नंबर विजय मिळवून देतील एवढंच मी या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन म्हणतो. कारण कार्यकर्ते शेवटी आम्ही सगळे निवडून आलेले, या आपल्या मंचावर बसलेले सगळे निवडून आलेले शेवटी कार्यकर्त्यांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या हिमतीवर, कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर आम्ही निवडून येतो. आज ही तेच कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे आणि जो त्यांनी केलेलं काम आज जनतेजवळ गेलं, आजपर्यंत काम केलेलं जनता जरूर त्यांना आशीर्वाद देतील. आज आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सगळे एक संघाने, एक गुणाने, हिमतीने राहिलेल्या 8 दिवस आपण चांगलं काम करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणावं. आणि 16 तारखेला ज्याप्रमाणे आपण आता अध्यक्षांना सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात संख्या बळामध्ये पाठवून देऊ. ही आपण गेल्या वेळेला आता जाहीरनामा आपण जाहीर केलं साहेब, प्रसिद्धी केलं. या गेल्या वेळेला जे जाहीरनामा आपण प्रसिद्धी केलं होतं त्यातले जवळपास सगळे कामं पूर्ण झालेले आहेत. आणि आज जाहीरनामा आपण त्यावेळी जाहीरनामा पूर्ण करण्यामध्ये आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना फार मोठा मोलाचं सहकार्य या सोलापूरमध्ये निधी खूपच कमी करून दिलेलं आहे. आजपर्यंत निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलं की या सोलापूर शहरामध्ये कुठलंच काम थांबल्याने आजपर्यंत काम होत राहिले. आणि आज हे काम अनेक काम होत आहे. आणि असं या सोलापूरचा विकास करणं केवळ 102 लोक आपल्या प्रभागापुरतं नाही तर या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी निवडून पाठवणार आहे. आणि ते काम आपल्या सगळ्यांच्या हाती राहणार आहे. आणि यासाठी
आपल्या या जनतेचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेच आहे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना या माझ्या 2 गोष्टीला रजा